व्यासपीठावरच्या मान्यवरांनी गटात लक्ष दिलं, व्यासपीठावरच्या मान्यवरांनी मार्केट कमिटीकडे लक्ष दिलं आणि आपला तालुका, मी असं म्हणणार नाही, परंतु व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांमुळे, या आमदारामुळे आपल्याला ताईची कधी आठवण आली नाही. आपल्याला जे जे सुख असेल, जे जे दुःख असेल, त्या सुख दुःखामध्ये व्यासपीठावरील मान्यवर आणि आमदार धावून आला, याच्याकडे आपण बघा, अशी या ठिकाणी मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो. कुठलाही मनात द्वेष ठेवू नका, कुठलाही राग ठेवू नका. बीजेपी वाले मतदान मागायला आले नाही, दुर्लक्ष करा. बीजेपी वाले आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध झाले नाही, त्यांना काही कामं असेल, दुर्लक्ष करा. ताई आपल्याला ताईने दौरा केला नाही, दुर्लक्ष करा. परंतु व्यासपीठावर बसलेल्या आणि आमच्याकडे बघून आपण मनामध्ये काहीच आणू नका. ही विधानसभेची निवडणूक आहे असं समजून आपण जास्तीत जास्त मतं आपल्या गावातून द्या, आपल्या भागातून द्या. आपला काही वाद असेल तो वाद बाजूला ठेवा आणि एका मताने, एका दिलाने, एका विचाराने एकत्र या आणि मतदान करा. यासाठीच मी खरं तर आपल्याला आमंत्रित केलं की आम्ही परत आपल्याला भेटायला येऊ. आपल्या गावात एखाद्या वेळेस दौरा सुद्धा होईल. भारतीताई काही प्रमुख गावांमध्ये दौरा करण्यास सांगितलं, परंतु आता इथून पुढे दौरा हो न हो, भेटी हो न हो, आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये जाता जाता एक खुणगाट बांधून जावं की येत्या 20 तारखेला कमळ ह्या निशाणीच्या समोरचं बटन दाबावं आणि भारतीताईला दिंडोरी लोकसभेतून सगळ्यात जास्त नांदगाव विधानसभा मतदारसंघात आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सगळ्यात जास्त साकोरा गटातून जास्तीत जास्त बहुमत द्यावं, अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची अपेक्षा बाळगतो. की जर ठरवलं तर मला असं वाटतं की साकोरा गट हा 100% काका, साकोरा गट आणि गण दोन्ही गण हे 100% निकम सर, आपल्याला सगळ्यात जास्त तुतारीचं डिपॉझिट जप्त राहील आणि आपलं कमळ सगळ्यात जास्त मतं मिळतील, अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. आणि होऊ शकतं, जनतेने ठरवलं तर काही होऊ शकतं. जनता हीच जनार्दन आहे. आपण जर ठरवलं तर सगळं होईल. म्हणून मी आपल्याला आता हात जोडून नम्र विनंती करतो. आदरणीय बापू साहेबांनी पण सांगितलं, आपल्याला बीजेपीवर चर्चा करायची नाही, आपल्याला दुसऱ्या पक्षावर, राष्ट्रवादीवर चर्चा करायची नाही. आपल्याला शिवसेना हा पक्ष आणि शिवसेनेनेच सगळ्यात जास्त मतदान दिलं, शिवसेनेमुळेच सगळ्यात जास्त मतदान मिळालं, हा निरोप आपल्याला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीसकडे आणि आदरणीय भारतीताई पवारांपर्यंत तो निरोप पोहोचवायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.